नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण भेंडीची भाजी बनवतो आहे हो. तीही आपण मस्त असं शेंगदाण्याच्या कुटामधली भेंडीची भाजी बनवतो आहे, जी खायला खरंच खूप टेस्टी लागते. जी आपण चपाती, भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकतो, इतकी भारी लागते ही भाजी. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते. त्यासाठी पहिले तर काय केलेलं आहे, भेंडी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहेत. त्यानंतर मी इथे कढई घेतलेली आहे, भिडाची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेलावर मस्त असं 3 ते 4 मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत. मिरच्या थोड्या तडतडल्या की त्याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, तोही तेलावर मस्त असं परतवून घ्यायचा आहे थोडंसं. तसं तर भेंडीच्या भाजीत ना कांदा नाही वापरला तरी चालतो. फक्त भाजी कशी नंतर ती शिजून आटली जाते ना, थोडीशी आटली म्हणजे सॉफ्ट होऊन ती खूप कमी अशी वाटते ना, त्याच्यामुळे त्याला वाढवण्यासाठी भाजी थोडंसं वगैरे कांदा वगैरे वापरला जातो आमच्याकडे तरी. त्याच्यामुळे मी म्हटलं थोडंसं कांदा टाकलेला आहे. त्याच्यानंतर कांदा छान परतला गेला की त्याच्यामध्ये टाकायचं आहे कोकम. कारण का भेंडीच्या भाजीला चिकटपणा वगैरे असतो, त्याच्यामुळे कोकम तर पाहिजेच असतो. थोडंसं कोकम टाका, चिंच टाका किंवा लिंबाचा रस वापरला तरीही चालेल. त्याच्यानंतर इथे टाकलेली आहे हळद, आणि हळद टाकून ना व्यवस्थित कांद्यामध्ये परतवून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित सगळ्या भेंडीला लागली जाते. वरतून जर टाकायला गेलात ना तर प्रॉपर सगळ्या भेंडींना लागत नाही, कुठे कुठेच लागते. कुठे कुठेच फक्त व्यवस्थित लागत नाही ना, कुठे कुठेच फक्त लागणार ती. म्हणून ते आपण व्यवस्थित पहिले कांद्यामध्येच जर टाकली ना तर छान अशी व्यवस्थित सगळ्या याला लागेल. आणि नंतर आपण हळद टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. त्याच्यानंतर जी चिरलेली भेंडी आहे ना ती आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत सगळी. ही जवळपास अर्धा किलो भेंडी आहेत. आणि त्याच्यानंतर मस्त कोवळी वगैरे भेंडी आहेत, आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये. आणि थोडंसं इथे हाय फ्लेमवर हे करायचं. एक तर भिडाची कढई आहे, त्याच्यामुळे ना पटकन लागली जात नाही कढई, भाजी कुठेही चिकटली जात नाही कढईला वगैरे. आणि हाय फ्लेमवर केलात ना तर त्याचा जो चिकटपणा जो असतो ना, बघा रेषा रेषा असतात ना, त्या पटकन निघून जातात. कुठेही भेंडी भाजायची वगैरे गरज बसत नाही. पहिले भेंडी भाजा, त्याच्यानंतर ती फोडणी द्या, अशी करायची गरज पडत नाही. डायरेक्ट अशी भिडाच्या कढईमध्ये जर टाकलात ना तर पटकन होऊन जाते. आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा परतवून घ्यायचं आहे. ही भाजी थोडीशी ना हाय फ्लेमवर, मीडियम टू हाय फ्लेमवर भाजी परतवायची. पटापट परतवत राहिलेत ना तर त्याच्यामधला जो चिकटपणा असतो ना तो पटकन निघून जातो, आणि कुठेही भाजी चिकट वगैरे लागणार नाही तुम्हाला. आणि जेवढी सुटसुटीत भाजी होते ना त्याच्यामुळे ती मस्त वाटते. जसं आपण पहिले भेंडी फ्राय वगैरे करून घेतली की भाजी चिकटपणा नसतो भाजीला त्याच्यामुळे जर अशी पण केलात ना भिडाच्या कढईमध्ये, किंवा कोणतीही जाड बुडाची कढई असते ना ती घ्यायची, आणि त्याच्यामध्ये जर अशी भाजी केलात ना तर कुठेही ती चिकटणार नाही. आणि आता बघा मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे भेंडी. जवळपास इथे 70 ते 80% छान शिजली गेलेली आहे. त्याच्यानंतर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकते आहे, आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि कूट प्रत्येक म्हणजे त्या भेंडीच्या पीसेसला लागतं ना, त्याच्यामुळे खायला ती खूप भारी लागते, टेस्टी लागते. आणि हे थोडंसं कूट ना जाडसरच ठेवायचं, एकदम बारीक करून टाकायचं नाही, म्हणजे एकदम त्याचा बारीक भुगा टाईप करायचं नाही. थोडेसे याचे दाणे वगैरे शेंगदाणे जे असतात ना ते थोडे थोडे त्याचे चंक्स राहिले पाहिजे, अशा पद्धतीने करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मस्त व्यवस्थित वापरायचं आहे. मी पहिले थोडं टाकलं होतं आणि व्यवस्थित मिक्स केलं. थोडंसं कमी वाटलं मग पुन्हा बाकी सगळं जे होतं ना ते टाकलं. जवळपास मी इथे वाटीभर छोटी वाटी जी असते ना तेवढा मी शेंगदाणे घेतले होते आणि त्याचं कूट घेतलेलं आहे हे. आणि मस्त इथे परतवत राहायचं. आणि इथे बघा मस्त अशी आपली भेंडीची भाजी शेंगदाण्याच्या कुटातली तयार झालेली आहे. खायला खूप भन्नाट लागते आणि मस्त झणझणीतही आहे, कारण का मिरच्या मी तिखट वापरलेल्या आहेत. आणि खरंच खूप टेस्टी लागते. इथे सर्विंग प्लेटमध्ये चपातीबरोबर सर्व केलेली आहे. कशी वाटली मग तुम्हाला आजची ही भेंडीची भाजीचा व्हिडिओ? आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.